समाजसेवेचा अनोखा आदर्श डॉक्टर विकास राठोड यांनी वाढदिवसादिवशी दिली मुक्या जनावरांना जीवनदायी सेवा. 600हून अधिक मुक्या जीवांना जीवनदायी उपचार. वाढदिवस म्हटला की केक कापणे, फळ वाटप, अन्नदान किंवा इतर सामाजिक उपक्रम असे चित्र नेहमी दिसते. मात्र सेलू येथील पशु समाजसेवक डॉक्टर विकास गुलाबराव राठोड यांनी आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधत मुक्या जनावरांच्या सेवेला प्राधान्य देत मोफत सर्वरोग निदान व पशुवैद्यकीय शिबिर आयोजित करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. या शिबिरात जनावरांचे लसीकरण, जंतू निर्मूलन, गोचीड व गोमाशी निर्मूलन, वंध्यत्व निवारण, गर्भतपासणी, कृत्रिम रेतन, खच्चीकरण, भटक्या जनावरांचे मोफत लसीकरण व प्रथमोपचार तसेच श्वान व मांजरीसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण अशा विविध सेवा पूर्णपणे मोफत देण्यात आल्या. या शिबिरादरम्यान श्री संत गोविंदबाबा दादूपंथी मठ सेलू येथील गोशाळेतील 450 जनावरांना उपचार करून 12 गर्भतपासण्या, 16 खाजगी बैल व गायींची तपासणी, 77 शेळ्यांची लसीकरण व उपचार, 53 श्वान आणि 17 मांजरींना रेबीज लसीकरण व उपचार करण्यात आले. पहाटे 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत अखंड सेवा देत डॉक्टर विकास राठोड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी मुक्या जीवांसाठी आपला संपूर्ण दिवस अर्पण केला. गेल्या 2 वर्षापासून डॉक्टर विकास राठोड वाढदिवसानिमित्त अशाच प्रकारचे मोफत व पशुवैद्यकीय सेवा उपक्रम राबवत असून त्यांच्या या कार्याचे सेलू शहरासह परिसरातून मोठे कौतुक होत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छासोबतच मुक्या जनावरांचा आशीर्वाद मिळवण्याचा त्यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी दीपक धर्माधिकारी, पशुधन सहाय्यक अधिकारी सौ उत्तरा येंगडे, डॉक्टर अनिकेत पंडागळे, डॉक्टर खंडागळे, डॉक्टर पप्पू शेळके, डॉक्टर मारुती खंदारे तसेच विकी राठोड मित्रमंडळ आणि डॉक्टर संघाचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉक्टर विकास राठोड या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमामुळे वाढदिवस केवळ उत्सव न राहता मुक्या जीवांच्या सेवेतून समाजप्राप्ती असल्याचे संवेदनशीलता आणि कर्तव्य भावना जपणारा प्रेरणादायी संदेश ठरला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अशा उपक्रमामुळे समाजात सेवाभावाची नवी प्रेरणा निर्माण होत आहे. सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू.